निशी, मला वाटलंच होतं तू येशील मला भेटायला. जसं मला वाटलं होतं तुम्ही परत याल तसं. इतकं ओळखतेस मला? कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. हो का? हो, म्हणून तर आले ना इथे. म्हणजे सर, तुम्हाला खोटं बोलता नाही येत. अगं ते खर्चटलं होतं फक्त तेवढंच. मित्राच्या घरी गेलेला तेव्हा? अगं हो, असं झालं की मी. सर प्लीज, सर सांगा ना प्लीज, कुठे होता तुम्ही? काय घडलं होतं तुमच्या बरोबर? उमा, ओ उमा. म्हणजे अगो अगो अगो, सावकाश सावकाश. आग लागल्यासारखा धावत कशा केलंस? नाही, तुम्ही हाक मारलास ना. काय झालं? होय, पण मग एवढी घाई करूची काय गरज नाही. अगं उगाच धडपडलंस तर हा, डोक्यात ताप नको आणखी. काम काय होता? कधी खैलो विषय टाळायचो ना तर तुका बरोबर समजता उमा. नाही, तसं नाही. बस बस बस. या बघ, आज पण पाण्याची बॉम्ब असा. तर शालग्या आरडत जाई होता, पाणीला काय म्हणाल. बाय माझे पिंपा भरली आहेत मा. म्हणजे आज काय पाणी नाही ला? पाणी पट्टी घेतात ना, मग ह्यांका पाणी सोडून काय होता? मगे तू काय तक्रार करू जातस? त्या विहिरीवरून सगळी पिंपा भरतस? आहे, मी मंजूक सांगितलेला पिंपा भरूक. त्याने नाही भरला ना, मका वाटलाच आगे मीच भरले असते गे. पण काय ना, माझा हात ना दुखता. ता झोपताना डोक्याखाली घेतलाय ना म्हणान. आय गे, लय दुखता. बोला आली तर दशावतारात काम करता त्या नेवगीक विचारू काय? तुका पण दशावतारात काम देऊ? कशाक? अगो तुझ्यासारखा पात्र ना कोणच वटवू शकणार नाही. मग हे विचारू काय त्या नेवगीक? आहे, तू आता माझी भंकस करू नकोस. अगो भंकस तू करतस का मी करतोय? काय गे आहे? जाऊ दे, जित्याची खोड काय मेल्याशिवाय जाऊची नाही. मी बघतय पिंपात किती पाणी असा. माझे पाय शेकण्यापुरता असला ना तरी बस झाला. जायचे, थांबा. निशी हो, ते का सांगते ना. निशी, अगो जरा पिंपत किती पाणी आता बघ आणि जरा दायचेसाठी काढून दे बघू. जा. त्याची काही एक गरज नाही. या बघ, तुका कोणाची बाजू कशी सावरायची आणि कोणा कसा सांभाळून घ्यायचा ना, या अगदी सांगाक नको. ज्यांना जखम केल्यांना त्यांना हळद लावून उपयोग नाही. त्याच्यामुळे त्या माणसाबद्दलचा मत बदलणार नाही. या बघ, वय झाला असला ना तरी कंबर वाकलेली नाही माझी. स्वतःची कामा स्वतः करूची ताकद हा माझ्यामध्ये. बाकी माका ना आयचा आवडता. जा काय ना, त्या अगदी तोंडावर बोलून टाकायचा. या बाबतीत ना मी पण अगदी आयवरच गेलंय. अरे हा काय, पाणी तर सगळं भरलेलं असा. उमा पण ना सगळी कामा करतला, पण एका शब्दान बोलूचा नाही. उमा, ओ उमा, उमा, ओ उमा. काय झालं काय? गप राव रे. उमा, काय गो सगळी पिंपा भरलस? मगाशी किती नाही सांगितलं माका? पण मी पिंपत पाणी नाही भरले द्यायचे. तू नाही भरलस? मग कोणी भरले? मी भरलेत पिंप. आजी, तुमच्यासाठी गरम पाणी सुद्धा आणलंय. तुमचा पाय दुखतोय ना? खरं तर मी बादली आत ठेवली असती बाथरूम मध्ये, पण तिकडे माझ्यासाठी लक्ष्मण रेखा आहे ना, सो मी जाऊ नाही शकत. आणि ती कायमच रावताली. आणि आता किती सारासारी केलास ना तरी दादाचो आणि या घराचा जो अपमान झालेलो त्याची भरपाई नाही होणार.
हो, पण ती भरपाई करण्यासाठी मी अग्निपरीक्षा सुद्धा द्यायला तयार आहे. चल. माझं ऐकून तरी घ्या. आता काय तुझा? मला पण शेतावर यायचं. ए बाबा जा ना तू आपला ही बॅग गाडीमध्ये ठेवून दे. हो मॅडम. काय रे तुका सांगितलेलं कळत नाही नीरज? हा लाज शरम काय हाय का नाही? नाही म्हणजे इतका सगळा झाला तरी मुंगळासारखं चिकटून रवलं. जा ना बाबा मुंबईत, आणि जाताना ना अख्ख्या कुटुंबात घेऊन जा. म्हणजे आमचीच नाही अख्ख्या गावाची बॅच जाईल. ए बाळग्या, ए हाय हाय नाही रे, हाय नाही हाय नाही काय उभी कर. हा जाऊन दे जाऊन दे. बस बस बस. बंधू, आज टेम्पो? अरे दादा धान्य पाठवचे असत ना म्हणा जरा गोडाऊन मध्ये भरून ठेवते. तुझा पुढे मी येतोय मागणं, जरा ते पोती उतरवची लागतील ना म्हणा. चल मी येते मदतीला. दादा तू कशात, मी असं आहे ना. तुझा ठीक आहे, पण कुणाक तरी मदतीला घे. हा घेत घेत. मी येते. शिणू, ए शिणू. मी करतो. ये. ये. थँक्यू. थँक्यू काय, नुकसान नको म्हणून हात लावलंय. आयऱ्या करायचं काम नाही या. हो, पण तुम्ही दाखवलं तर मला काय नाही गरज नाही. नीरज मी दाखवतो. बघ नीरज, त्या ना मूठ अशी घट्ट पकडायची. हा ग्रीप सुटली नाही पाहिजे अजिबात, कळलं? आणि मग अशी पाठीवर किंवा खांद्यावर मारायची. म्हणजे कसं सगळं वजन आहे ना तुझ्या पाठीवर आणि खांद्यावर जाणार. हा कळलं? हो. विनू, या असं एकदा दाखवून होणार नाही. त्यासाठी कामाची सवय असू लागते. नीरज ये. हो, जास्त वजन नाही ना वाटत? बॅगचा सपोर्ट घेतलाय. हा हा. काका, केल्याशिवाय सवय पण होत नाही. साहिल, मी अर्जंट एका मीटिंगसाठी मुंबईला चालले. व्हॉट? तुमने कुछ बताया नाही? माझी एक मीटिंग होती आणि मला आत्ता आठवलं. तसंही इथे राहून मला टाइम वेस्ट नाही करायचा आहे. आणि आपल्या नीरजला काही सांगितलं तर पालत्या घड्यावरती पाणी. पहा सारं काही तिच्यासाठी चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.